गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे। दादर, माटुंगा, वांद्रे भागामध्ये जोरदार पाऊस होतोय, तर दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये देखील रिमझिम पाऊस रात्रभर सुरूच होता। काल झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा प्रभावित झाली होती। पावसामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या, तसंच रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतुकीचेही 3 तेरा वाजले होते। गेले 2-3 दिवस जो वरुण राजा बरसतोय तो थांबतच नाहीये। काल रात्रभर देखील मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली होती। रात्रभर मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। मुंबईचे जे महत्त्वाचे परिसर असतील ते म्हणजे वांद्रे असेल, माहीम असेल, माटुंगा, त्याचबरोबर दादर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। पण या पावसाने मुंबईकर जरी सुखावलेला असला तरी देखील पुन्हा एकदा खड्ड्यांची समस्या आता डोकं वर काढू लागलेली आहे। जे मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे खड्डे भरण्यात आले होते, त्याच्यामुळे एक प्रकारे मुंबईकर सुखावला होता की रस्त्याने चालता येत होतं। पण आता मात्र पुन्हा पाऊस पडल्याने रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्या खड्ड्यातून वाट काढताना आपल्याला सगळे मुंबईकर सध्या दिसत आहेत। हायटाईड आहे प्लस पाऊस आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांनो आज तुम्ही देखील सावधानता बाळगा आणि त्यानंतर मुंबईच्या आपल्या घरातून बाहेर पडा। कॅमेरामॅन कृष्णा हापरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।